आज मौजे कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथल्या ग्रामीण भागातील लोकांचे घरकुल प्रॉब्लेम आणि ग्रामसेवक पांडुरंग आत्माराम बुरुंगले यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, ह्या लोकांना न्याय मिळालेला नाही. त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पत्रकार संवाद दौरा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या समोर या लोकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यांना दमदाटीनं बोलणं, कुणाला तोंड बघून काम करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानानुसार या ठिकाणी काम केलं जात नाही. याच्यानंतर आता ग्रामस्थ बोलतील की आमच्यावरती काय अन्याय झालेला आहे. नमस्कार, मी मारुती पुजारी कटपळ. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये जलसंधारणाच्या कामावर खर्च करत आहे. यावर्षी आमच्या गावात 4 तलावांची दुरुस्ती चालू आहे. टोटल 27 पाझर तलाव आहे त्या कटपळमध्ये आणि त्यांची दुरुस्ती चालू आहे. पहिले 5-4 तलाव चांगल्या दुरुस्ती केली आहेत आणि सध्याचा जे तलाव आहे ते एकदम निकृष्ट दर्जाची कामच केली आहेत आणि अधिकारी सांगतात फक्त झाडं काढायचं आणि मुरमीकरण करायचं काम फक्त आहे. मग ती करायचं ही कोट्यवधी रुपये खर्च शासन देत आहे. पाणी थांबवायसाठी, जिरवायसाठी करतं आहे की हे झाडं काढायसाठी नुसता मुरुम टाकायसाठी देतं आहे. ह्याचं शासनानं याचा विचार करून हा शासनाचा वायपट जाणारा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. तसं मी ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलं आहे की ह्या लोकांची बिलं देऊ नका. ही सध्या 4 तलावाची कामं चालू आहे ती, आणि जर यांचं बिल अदा केलं तर मी अमरण उपोषण करणार आहे म्हणून सांगितले सांगोला तहसीलदार समोर. नमस्कार, संभाने अनुभव दंडे. आम्हाला कमीत कमी घरकुल कसलं झालं नाही हीच आपली बोलणं आहे. बाकी दुसरं काय सुधीक नाही, काय सुधीक नाही केलं. दुसऱ्याला घरकुल आली का नाही? दुसऱ्याला आले ते, दुसऱ्याला आम्हाला किती घरकुल आली? मस्त 4-4-3-3 आले ते. तुम्हाला एक तरी आलंय का? काय सुधीक नाही. तुमच्या घरापर्यंत कोणी विचारायला आलं का? नाही आलं. ठीक आहे या. माझं नाव रामचंद्र तुकाराम पवार. मला अजून पहिल्यापासून घराचा एक कसला म्हणजे कशाचाच लाभ मिळाला नाही. अर्ज वगैरे सगळं अर्ज दिलतं की 2 वेळा अर्ज दिला कोल्हेबद्दल. काय झालं? काय परत आलं गेली नाही असंच सांगते ती. नमस्कार, मी प्रदीप हांडे. विषय असा आहे की गावातील ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, त्या अंगणवाड्यांना काय खेळण्यासाठी शासनानं निधी दिलेला असेल किंवा ग्रामपंचायतीनं दिलेला असेल तर ती सर्व गोष्टी ग्रामपंचायतीला वॉश बेसिंग म्हणा किंवा सोलार पॅनल म्हणा, त्यानंतर ना खेळणी आहेत, त्यानंतर त्यांना बाकीचे जी लहान मुलांना सुखसुविधा दिलेल्या आहेत त्या तिथं व्यवस्थितरित्या पूर्ण दिलेल्या नाहीत. दिलेत पण काही प्रमाणात दिलेले आहेत. आणि नाईकोड वस्ती म्हणून इथे एक शाळा आहे, त्या शाळेवर तिथं काय केलं आहे म्हणजे एक किचन शेड आहे. त्या किचन शेडला तिथल्या लोकांनी लोकवर्गण करून तिथं दुरुस्तीचं काम केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीनं त्यावर त्याचं बिल काढलेलं आहे. तुम्ही त्याबद्दल काही पाठपुरावा केला नाही का तिथं? नाही, पाठपुरावा कसं झालं, आम्हाला ती लोकवर्गणी दिलेली त्या माणसांनी सांगितलं नव्हतं तिथल्या आधी माणसांनी. आणि आता ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात आत्ता गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं आणि ग्रामपंचायतीनं ते पैसे घेतलेत ना, असा विषय झालेला आहे. ती पाठपुरावा आरोप आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार केला. हां, थोडाफार तिथं भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांना सुखसुविधा प्रत्येक शाळेला व्यवस्थित दिलेल्या नाहीत. माझा हाच मुद्दा आहे. नाव लक्ष्मण विठू भातेकर. 2006 मध्ये माझ्या आईच्या नावावर घरकुल आलं होतं. त्याच काळात माझी आई मरण पावली. आईचं घरकुल ट्रान्सफर करून माझ्या नावावर घेतलं. घरकुल चालू केलं होतं, फाउंडेशन बांधून तयार आहे आणि गावाची म्हणजे अडवणूक अशी आहे की इथं आम्हाला गाळ्या काढायचीत आणि त्यानंतर ती मला कुठलंच म्हणजे परवानगी दिलेली नाही. त्यासाठी मला घरकुलासाठी परवानगी मिळाली पाहिजे. म्हणजे 2006चं घरकुल अजून सुद्धा नाही? नानासाहेब पिंगळे, कटपळ. मी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी 2-3 महिन्यापासून चौकशी करतोय. परवा ग्रामसेवककडं त्या ह्याच्या कटपळच्या स्टँडमधल्या मुतारीविषयी विचारलं. तिथलं तर 1-1.5 वर्षापूर्वी बिल काढले त्या मुतारीचं. विचारल्यानंतर त्यानं परवा दिवशी शनिवारी येऊन तिथं मुतारी बसवून गेला. मी म्हटलं सर ह्याचं बिल तर गेलं 1-1.5 वर्षापूर्वी निघाले, तर त्यानं काय बोलतास ते त्यानं आता परवा बसवली. अशी एक 5-6 काम आहे. ती दुलगुडी वस्ती ते ठेंगल वस्ती आहे, ते काम अपुरंच आहे, त्याचंही बिल पूर्ण अदा केले. त्याच्यानंतर असे एक 5-6 काम आहे. ती परत अंगणवाडीला दिलेलं वॉटर फिल्टर आहेत, त्या वॉटर फिल्टरची उंची 5 फूट आहे. त्याचं बेसिन 5 फुटावर बसवले. त्याला सप्लाय पाण्याचा तर कुठलाच नाही दिला
आणि त्या बेसिनमध्ये असं कचरा वगैरे पडलेला आहे सगळा. तर त्याचं डिझाईन कोणी केलं आणि त्याची बिलं कशी निघाली. आणि दुसरं सोलर आणि बॅकअपचं काम आहे. ते कुठल्याच शाळेवर सोलर नाही, बॅकअप नाही. परत डिजिटल शाळा केली हे तर शाळेला, बऱ्याच शाळेला तर जागा पण नाही. ते खेळणी तर अशीच आडगळीला पडून आहेत. तर ते आत्तापर्यंत ज्या 4-5 वर्षात जर ज्या स्कीम राबवल्या, शासनाच्या ज्या पैसे खर्च केले, ती एकही योजना कार्यान्वित बी नाही, चालूही स्थितीत नाही. फक्त हे पैसे काढायपुरते काहीतरी ठेवले तिथे नुसतं आणून. हे कुठल्याही योजनेचा अजिबात फायदाही नाही, कुणालाच नाही. विद्यार्थ्यांना नाही, गावाला नाही, ना कुठल्या शौचालयाचा नाही, कुठल्या मुतारीचा नाही, कुठल्या खेळण्याचा नाही, कुठल्या हायमास्ट दिव्याचा नाही. दिवे सगळे बंद आहेत. हे असं बऱ्याच वेळोवेळी पैसे काढून खातात आणि नुसते काहीतरी दाखवतात. त्याच्यात परवा मी माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज दिला होता. त्यांनी सांगितलं हे काय बऱ्याच माहिती वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत त्याच्यामुळे ह्या देता येत नाही त्या. तर हा माझ्याकडे अर्ज आहे. तुम्ही जर आधी येतो मला माहिती असतं तर मी ते सगळे अर्ज आणून दाखवले असते तुम्हाला. पण आता ते माझ्याकडे घरी आहेत. ग्रामसेवकनं स्वतः पत्र दिले त्याच्या सही शिक्क्याचं. ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळं वैयक्तिक तर माहिती आम्हाला मागायची काय गरजच नाही. ग्रामपंचायतमधल्या कामगारांवर किती खर्च केला हे माहिती मागितली होती मी. तरी त्यानं ती हे कामगार वैयक्तिक आहे, कामगाराची माहिती देता येत नाही, कामगाराला किती पगार देतोय ते देता येत नाही असं दिली मला त्यानं माहिती. खोटी तुमचा लेखी दिले मला. तुमचा आरोप ग्रामपंचायतवरच्या कार्यालयातील सरपंचावर आहे का ग्रामसेवकावर आहे? ग्रामसेवकवर. म्हणजे ते टोटल ग्रामसेवकवर आरोप आहे ना. ग्रामसेवक अधिकारी त्यांचं नाव काय थोडक्यात? अधिकारी बुरुंगले बसावे आता सध्या. कोणाला दिलाय? ग्रामसेवकाला दिलाय. आता परवा गेल्या 4 महिन्यापूर्वी एक पाईपलाईन लिकेज काढायची होती. पाणी पुरवठ्याला माणूस असून ते माणूस पाणी पुरवठ्याचा असून ते दुसरा माणूस लावते ती. त्याच्यावर अर्धा तास मशीन चालली तर 2 तास मशीनचं बिल लावलं होतं. पाणी पुरवठ्याच्या माणूस असताना त्यानं दुसरा एक माणूस लावला आहे. मग पाणी पुरवठ्याचा माणूस नेमकं करतो काय? लिकेज काढायला दुसरा माणूस असतो, चारी खोदायला दुसरा माणूस असतो, मशीन दुसरी असते. मग हे कामगार नेमका किती आहेत, कामगारांवर किती खर्च होतोय. मी त्यांना सांगितलं होतं दर महिन्याचा नफा तोटा तुमचं आवक जावं ते दरवाजावर चिटकवत जावा. मी 4 वर्षापासून यांच्या पाठीमागे हे 4 वर्षापासून हिशोब देत नाहीत. आणि म्हणून मी 4 वर्ष झाले यांना घरपट्टी भरत नाही. घरपट्टी भरली तर तुम्ही त्या घरपट्टी जी किती वेळा होती त्याचा हिशोब द्या. कोणी हिशोब देत नाही. आणि गावातल्या ग्रामपंचायतचा असा टोटल भोंगळ कारभार आहे. नारकटपळ. विशेष म्हणजे ग्रामपंचायत महाराष्ट्र अधिनियम 1958 कायद्यानुसार ग्रामपंचायती एकूण सभा 6 झाल्या पाहिजे, पण वर्षातून एकही ग्रामसभा होत नाही. आणि ग्रामसभा झाली म्हणून फक्त कागदावर सह्या घेतल्या जातात, ते बी त्यांच्या मनातल्या आतच घेतले जातात. ग्रामपंचायतीमध्ये कोणालाही बोलण्याची मुभा दिली जात नाही. दुसरा मुद्दा, जर आपण ग्रामपंचायतीबद्दल आवाज उठवतो किंवा विचारतो आहे तर त्याचं उत्तर आपल्याला निगेटिव्ह येते. आपण प्रत्येक वेळी त्यांना विचारतो ह्याचं कारण ही झालेला खर्च किती आहे, आलेलं अनुदान तुम्हाला किती आहे, तर त्याच्यावरती रेस्सर सांगता येते तुमच्या कायद्यानुसार. आता माहिती अधिकार 1905 आम्ही माहिती काढली. त्यानंतर 18 पानाचा अहवाल घेतला. त्यात बघितली सरासरी कामं किती झाली ती गावामध्ये, जेवढी झाली तेवढा खर्च झाला आहे का, आलेला निधी आणि झालेला खर्च ही जी टोटल बेरीज जर मारली तर जवळजवळ 3 कोटीच्या वरती घोटाळा आहे ह्या ग्रामपंचायतचा. कारण ज्या वर्षी आपण ग्रामपंचायतीमध्ये एखादं कागद मागायला जातो, आपला रहिवाशी दाखला जरी मागायला गेलो तर आपल्याकडून बिल मागितलं जातं 500 रुपये तरी आपल्याला द्या ग्रामपंचायतीमध्ये भरा तर तुम्हाला कागद मिळाला जातो. यांचा दिवसेंदिवस जवळजवळ कितीतरी वर्ष ह्यांनी केलेला जो घोटाळा आहे आणि ह्याच्यामध्ये जबाबदार फक्त ग्रामसेवक आहे. कारण का आमच्या अलीकडच्या 5 वर्षाचा विचार केला तर 5 वर्षामध्ये सरपंच 3 ते 4 महिने राहतो आहे. 4 महिन्यामध्ये त्याची सही झाली की दुसरा सरपंच येतो आहे. ह्यामध्ये मी सरपंचाला दोष का देऊ शकत नाही. ग्रामसेवकानं जर अधिकारी नेमलेला ग्रामसेवकानं जर व्यवस्थित कार्य केलं तर कुठल्याही सरपंचाचा सुद्धा अधिकार होत नाही. हे काम चुकीचं आहे. म्हणून चूक दाखवणारा ग्रामसेवक असतो आणि हा सगळा जर असेल तर ग्रामसेवकची चुकी आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वेळी त्यांना विचार 2 ऑक्टोबरची सभा नाही, 15 ऑगस्टची सभा नाही. आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला जर विचारायला आणि तुम्ही आम्हाला निगेटिव्ह उत्तर द्यायला लागलं तर आम्हाला बी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायची ताकद दिलेली आहे शासनानं. मग त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सर्व घटक मित्र बोलवून घेतलं. आम्ही विचारलं बाबा ह्यावर काय करूया, काय ह्यामध्ये मित्र आले. काय जणांना वाटलं की आपण समोर आलो तर आपल्या बाबत निगेटिव्ह गोष्टी येईल, आपल्याला कुठेतरी अडकवलं जाईल. आपण काय म्हणतो की अडकवलं जाईल ठीक आहे, पण ही किती दिवस,
एखादा सरपंच चांगल्या पदावर बसल्यानंतर कार्य करून घेणार असेल तर खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो हे आम्हाला जाणवून येते. परंतु ग्रामसेवक जो आहे, जो कार्यकारी अधिकारी आहे तर दिलेला चांगला जर असेल तर तो कोणताही सरपंच आला किंवा काही आलं तर गावाचा विकास होऊ शकतो एवढा आम्हाला म्हणू शकतो. जवळजवळ मी कामांचं जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 2-3 कामं उदाहरण सांगतो. दुलगुडी वस्ती ते ठेंगल वस्ती ह्या रस्त्यामध्ये पाईपलाईन दाखवले. त्यामध्ये निम्म्यापर्यंत पाईपलाईन केली. निम्म्या म्हणजे साधारण की 5-6 पायपा टाकल्या असतील. त्याचं बिल त्यांनी काढलेलं आहे. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन म्हणून सांगितलं. जवळजवळ 2.5 लाख रुपयाचा घोटाळा आहे. कुठेही गावामध्ये घनकचरा नाही, गाडी नाही. त्यानंतर लाकडी बसायची व्यवस्था केलेली आहे बाकडांची. एकही बाकड नाही. आम्ही सांगितलं की माझं एक किराणा मालाचं दुकान आहे. मी म्हटलं माझ्या ठिकाणी एखादं बाक असावं, चौक आहे, तरी ती बाक टाकलेलं आलं नाही. कारण का तर त्यांना माहिती की आलेली बिलामध्ये दाखवली ती बाकडं जास्त, पण वास्तविक गावामध्ये बाकडं मुपली. तरी एकही लाकडी नाही, लोखंडी नाही, आणि बिलं तर लोखंडी दाखवलेली आहेत. आणि ह्यामध्ये झालेला जो पोपर्स आहे त्याला पूर्ण ग्रामसेवक जबाबदार आहे एवढा मी म्हणतो. गावामध्ये विकास काय केला आहे मग त्यांनी? गावामध्ये विकास केला. तुम्ही आल्यानंतर बघा ना मीडियाने विकास झाला आहे का गावामध्ये. माझं नाव रणसिंह विठ्ठल देशमुख. आपण आज कटपळमध्ये आला त्याबद्दल आपल्या सर्व मीडियाकारांचे खूप अभिनंदन. कारण कटपळ गावामध्ये ग्रामसेवकांनी कटपळ गावचा विकास करण्याचा सोडून त्यांनी त्यांचा विकास केल्याबद्दल प्रथम त्या ग्रामसेवकाचा आम्ही अभिनंदन करतो. आणि सर्व कामं ही कागदपत्रावरती दाखवली. आणि कटपळ गावामध्ये भ्रष्टाचाराची सवय लावायला हे ग्रामसेवक कारणीभूत आहेत. याआधी कटपळ गावामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. आणि इथून पुढे सर्व सदस्य असतील, सरपंच असतील, हेही करत नव्हते. पण ग्रामसेवकांनी येऊन बाहेरून मस्त आपल्याला मन मिळावं, प्रेमळ वाटत होते. पण आतून भ्रष्टाचाराने त्यांचं मन हे विखळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय खूप प्रमाणामध्ये कटपळ गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे. आणि त्यांना मी एकच सांगतोय, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायचा. आणि अन्यथा आम्ही या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना कोंडून घालू. जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही टाळा उघडणार नाही. तर आता आमच्या गावातल्या ज्या सगळ्या लोकांनी गावातल्या अडचणी मांडल्या ह्या 100% खऱ्या आहेत. आणि प्लस ह्याच्यामध्ये आता गावातल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या ग्रामपंचायतशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. तर ह्या बेसिक गरजा आजपर्यंत कधी पूर्ण झाल्या नाहीत. म्हणजे महत्त्वाची लाईट आणि पाणी ही गावातली बेसिक गरज असते. हे सोडून तुम्हाला ग्रामपंचायत दाखल्याशिवाय कोणी विचारायला येत नाही तुम्ही काय करताय. तर महत्त्वाचे काय होते तुम्हाला सांगतो, गावात जर एखाद्या डांबावरचा किंवा कुठल्या गल्लीतला बल्ब गेला तर आमच्या गावाची पद्धतच आहे त्याचं वर्षबरोबर दिवाळीला येत. आधीमध्ये कोणी जाऊन विचारत नाही बाबा काय अडचण आहे, या डांबावरचा बल्ब गेला बसवायला पाहिजे. प्लस पाण्याचा विषय असतो. पाणी आलं तर असं येतं कंटिन्यू एक दिवस, नाही आलं तर त्याचा पाण्याचा पण प्रॉब्लेम राहतो. म्हणजे गावातल्या ज्या मूळ गरजा आहेत रस्त्याच्या म्हणा, गावात कुठं काही ठिकाणी असं ठिकाणी पाणी साठते की लोकांना जाणं येणेसुद्धा अवघड होते. म्हणजे ज्या मूळ गरजा लांबच राहिल्या. पण ह्याने बाकीचे आता आम्ही एक परवा 48 पानाची एक फाईल बघितली, त्यामध्ये एवढा खर्च अतिप्रचंड प्रमाणात दाखवला आहे. घनकचरा व्यवस्थापन, गावातले चिल्लार काढणे, 80-90 हजार नुसते चिल्लारेला घालले. म्हणजे गावातला पैसा एवढा गेला कुठं. आणि काम जर बघितलं सगळ्या तरुणांनी कोणीही सांगलं गावात काय होतं, लोकांना सगळ्यांना वाटतं विकास व्हायला पाहिजे, बोललं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. त्यानं जमीन घेतली, विकास झाला की. पण स्वतःहून पुढे येऊन ग्रामपंचायतला, गावातला सामान्य माणूस येऊन ग्रामपंचायतला कधी विचारणार नाही बाबा माझी अडचण आहे, ते गढूळ पाणी पिल, बिगर दिव्या बत्तीचं त्या अंधारात राहील. पण कोणाला जाब विचारणारा जाणारा सामान्य माणूस नसतो. त्यामुळे असं कोणी तर आज आमच्या गावात घुटुगडे बंधून येऊन किंवा तुम्ही सर्व पत्रकारांनी येऊन खरं ह्या अडचणीला वाचा फोडली, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी आहे. ठीक आहे. सेवकाचं नाव पांडुरंग, पण पांडुरंग हा गोरगरिबांचा नाही. पांडुरंग हा ठेकेदारांच्याकडून कमिशन घेणारा एजंट आहे. आणि हा जो पांडुरंग आहे, हा पांडुरंग गोरगरीब भक्ताला पावणारा नाही. हा कटपळ गावातला जो पांडुरंग बुरुंगले आहे ग्रामसेवक, हा गरिबांना पावणारा नाही. तो प्रत्येक कामामागं पैसे आणि टक्केवारी मागणारा हा ग्रामसेवक आहे, असा या जनतेचा जाहीर आरोप आहे. त्यानं या भ्रष्टाचारातून
जवळजवळ 3 ते 4 एकर जमीन खरेदी केलेली आहे. याचं उत्तरसुद्धा माझ्याकडं आहे. हा ग्रामसेवक गाळाभाडा असेल, त्याचबरोबर लोकांचं डिपॉझिट असेल, मैताचा दाखला असेल, लोकांच्या शिक्षणाचा दाखला देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये पैसे खाण्याचं काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. ह्या ग्रामसेवकानं ह्या गावातच राहण्याचा नियम आहे, पण ग्रामीण भागामध्ये राहतात तो माणूस आपल्या मौजमजेनंच राहतो. त्यामुळं डॉक्टर त्या पांडुरंगाला माझं एक दाखवायचं आहे, अरे पांडुरंगा, हे तुला या संविधानानं इथं बसवलेलं आहे. संविधानानं जर तुला बसायचं नसेल तर कार्यकारी अधिकारी सोलापूर CO साहेब, जैन साहेब यांच्याकडं तुझी तक्रार करणार आहे आणि तुमच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लावून तुम्हाला निलंबित नाही तर तुम्हाला बडतर्फ करून या समाजाला न्याय देण्याचं काम, या कटपळ गावातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहे. या कटपळ गावातली एकही रस्ता चांगली नाही, एकही प्राथमिक शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था दिलेली नाही, तिथं लाईटीची व्यवस्था दिलेली नाही. तुम्हाला माझ्याकडं व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आज जो पाणद रस्ता आहे, हे तर सर्वे नंबर आहे, त्याचेसुद्धा लोकांचं तो माणूस ऐकून घेत नाही. आलेल्या लोकांना फक्त पैशातच बोलायचं आणि समस्या न सोडता त्याला दुजोरा द्यायचं. हिथं या ग्रामसेवकानं केलेलं आहे. हिथं कुठल्याही पुढाऱ्यावर माझं हे नाही, अंकुश नाही, पण हिथला जो ग्रामसेवक त्याच्या हातामध्ये 3.5 ते 4 कोटी रुपये 5 वर्षाचे दिलेले आहेत ते वाटण्यासाठी. त्यानं जवळजवळ ह्याच्यातले 10 ते 20% खर्च केला आहे आणि जिथं खर्च केला आहे तिथंसुद्धा त्यानं भ्रष्टाचारच माजवलेला आहे. त्यामुळं पांडुरंग म्हणायच्या लायकीचा हा माणूस नाही. इथं 100% या ग्रामपंचायतीला कटपळ गावातील लोक घेऊन, पोलीस घेऊन, BDO कुलकर्णी यांना आणून एकाही माणसाला ह्यानं घरकुल दिलेलं नाही. इथे एका घरकुलावर 4 बिलं काढण्याचं काम केलेलं आहे आणि गोरगरिबांना घरच दिलेली नाही. अशा प्रकारचं कटकारस्थान ह्या ग्रामसेवकानं रचलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही सांगतो की पैसे ह्या ग्रामपंचायतीला केले, आता ऐकून घेण्याची, त्याला विचारण्याची सहनशीलता संपलेली आहे मित्रांनो. हे बघा, कटपळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकूण मिळणारा निधी 15व्या वित्त आयोगानुसार सन 2019 ते 20 साली 41,78,211 रुपये आले. त्याच्यानंतर सन 2020 ते 21 साली 26,05,791 रुपये आले. सन 2021 ते 2022 49,57,821 रुपये आले. सन 2023 ते 24 या सालामध्ये 44,34,891 रुपये आले. सन 2024 ते 25 या साली 28,08,556 रुपये आले आणि 2025 ते 26 साली 51,63,844 रुपये आले. म्हणजे एकूण जो मंजूर झालं 2,58,04,445 रुपये आले. एकूण किती आले? मी सांगितलेली तेवढी रक्कम आली. आणि मागील जी रक्कम आहे 70 लाख रुपये मागील शिल्लक आहे. लोकांचा विकास केलेला नाही, मग मागले शिल्लक राहिले कसे? आणि मागला जो खर्च झाला, या खर्चात सुद्धा प्रत्येक कामामध्ये 10-20% करायचं आणि आहे तसंच सोडायचं. त्यासुद्धा कामाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओ जसे निकृष्ट दर्जाची सगळी कामं आहेत. सिमेंट चुकीचं वापरायचं, वाळूच्या ठिकाणी क्रेशर वापरायचं आणि प्रत्येक शाळेच्या ठिकाणी सगळं काय लबाडच द्यायचं. अशा प्रकारे काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. माझं कुठल्याही पुढाऱ्यावर टीका वगैरे अजिबात नाही. ओन्ली अधिकारी जे आहे, या अधिकाऱ्याने जे ग्रामस्थांना त्यासाठी क्लास 1 ऑफिसर पाठवलेला आहे, ह्यांचा माझ्यावरती म्हणजे माझा त्यांच्यावरती आरोप आहे. एकूण 3,28,00,000 रुपये या 5 वर्षामध्ये खर्च करायला पाहिजे. किती? 3,28,00,000 रुपयेचा या सगळ्या कटपळ गावातील दीन, दलित, मागासवर्गीय, धनगर समाज, मराठा समाज, वंजारी समाज, नाभिक समाज आणि राहिलेले जे मागासवर्गीय समाज, याच्यावरती अन्याय करण्याचं काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. मित्रांनो, ह्या ग्रामसेवकाला निलंबन नाही,
बडतर्फ आहे आणि केलेला भ्रष्टाचार वसूल याचा सहित लोकांचे केल्याशिवाय तुला सुट्टी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माझ्यासाठी प्रथम आहे आणि नंतर आणि जनता प्रथम, सगळी लोक प्रथम, सगळ्या सर्व जाती धर्माची लोक प्रथम आणि नंतर हे ऑफिसर. ह्या ऑफिसरला 80 ते 90 हजार रुपये महिन्याला पगार असून सुद्धा लोकांच्यासाठी केंद्र शासनानं, राज्य शासनानं, त्याचबरोबर घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, त्याचबरोबर बाकीचं बाजारपट्टी आहे, गाळा डिपॉझिट आहे, गाळ्याचं भाडं आहे, याच्यातून या ग्रामसेवकाला चालवण्यासाठी हे सगळं पैसे खाण्याचं काम ह्या ग्रामसेवकांनी केलेलं आहे. त्यामुळं 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे. एक तर राजीनामा, सगळ्यांना घरकुल मंजूर झाली पाहिजे 4 दिवसामध्ये, नसेल तर ह्या ग्रामपंचायतीला ही सगळी जी बोललेली माणसं आहेत ही ग्रामपंचायतीला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यामध्ये BDO सुद्धा सामील आहे. हा आमचा जाहीर आरोप आहे. जय संविधान, जय भारत.